हाय एव्हरीवन, वेलकम टू मॅग्नेटिक मोमेंट विथ श्रीकांत. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर नेहमीप्रमाणे तुम्ही आपल्या चॅनलला लाईक केलंय, सबस्क्राईब केलंय. तुमच्या प्रेमाबद्दल खूप खूप आभार. तर आज आपण जयपूरच्या एका शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, जिथे आपण जाणार आहोत एकदम मस्त अशी MI रोडवरील थिक लस्सी अनुभवण्यासाठी. जर तुम्ही लस्सी लवर असाल आणि तुम्हाला एक ऑथेंटिक लस्सी अनुभवायची असेल, तर तुम्हाला यावं लागेल MI रोडवरील ओरिजिनल लस्सीवाला या आउटलेटला भेट देण्यासाठी. गेल्या जवळजवळ 70 ते 80 वर्षांपासून हा लस्सीवाला जयपूरकरांचा आणि पर्यटकांचा आवडता विषय आहे. तर हा एक खास आहे, इथे मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. तर बघूया कशी मेकिंग आहे, लोकांचा प्रतिसाद कसा आहे आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा आहे, आपण इथे अनुभवूया. तर इथली खासियत अशी आहे की परफेक्ट, कुठलाही कृत्रिम फ्लेवर नाही, कोणत्याही क्वालिटीशी तडजोड नाही, कॉम्प्रोमाइज नाही, फक्त शुद्ध दही, दूध, प्रेम आणि साखरेपासून बनवलेली ही लस्सी लोकांसाठी पर्वणी आहे. तर याबद्दल काय खास आहे बघा, प्रेझेंटेशन असं आहे की मातीच्या कुल्हडमध्ये एकदम स्वीट, स्मूथ आणि जाड थिक मलाई असणारी लस्सी सर्व केली जाते. तर कुल्हडमध्ये खाली लस्सी, जवळजवळ 75% लस्सी आहे ग्लासाची, आणि त्याच्यावर एकदम थिक लेअर मलाईचा दिला जातो. एकदम मलाई ठोके म्हणतात ना, तर तशा पद्धतीने मलाई एकदम ग्लासावर भरून दिलेली आहे. एकदम मजा आली यार. अशी लस्सी मी खूप रेअरली कुठेतरी टेस्ट केली होती. तर तुम्ही जयपूरमध्ये MI रोडवर असाल आणि लस्सी लवर असाल, तर पूर्ण परिवारासोबत या आउटलेटला नक्की भेट द्या. पण एवढं एक नक्की सांगतो की दुपारी 4 वाजायच्या आधी तुम्ही इथे पोहोचा, तरच तुम्हाला ही लस्सी अनुभवता येईल. कारण लोकांची इथे प्रचंड गर्दी आहे. पर ग्लास ₹80 आहे मोठा ग्लास, आणि छोटा ग्लास ₹60. तर आय एम शुअर तुम्ही 2 ग्लास तरी प्रत्येकी घ्याल, कारण अशी या लस्सीची टेस्ट आहे. तर इथे जशी ऑन डिमांड लस्सी बनवली जाते. तर बघा, इथे स्टीलच्या भांड्यात मशीन अशी एकदम सेटअप आहे, आणि जशी जशी लोकांची गर्दी वाढते तसतसे पटापट लस्सी बनवून प्रोव्हाइड करतात. अजिबात बर्फ तुम्हाला इथे लागणार नाही. फक्त आणि फक्त लस्सीची टेस्ट आहे, दॅट इज द बेस्ट पार्ट. कारण बाकी जागी आपण बघतो तिथे बर्फ वगैरे मिक्स करून कसे तरी एक थिन अशी लस्सी किंवा पातळ लस्सी सर्व केली जाते. दिस इज द बेस्ट लस्सी, आणि दही एकदम जबरदस्त क्वालिटीचं आहे, हे तुम्हाला इथे नक्की अनुभवायला मिळेल. तर ओरिजिनल लस्सीवाल्याच्या बाजूलाच आणखी एक लस्सीवाला आहे, श्रीनाथजी लस्सीवाला. इथे तुम्हाला अशी केवडा फ्लेवरमध्ये ही लस्सी अनुभवायला मिळेल. तर केवडा फ्लेवर सुद्धा लोकांमध्ये इथे लोकप्रिय आहे. तर तुम्ही इथे आला, तुम्ही इथं नॉर्मल लस्सीच ट्राय केली, विथ एक ड्रायफ्रूटची टॉपिंग करून देतात. काय मजा आली यार. आम्ही तर सगळ्यांनी जवळजवळ 2-2 ग्लास पिलेत. बाय द वे, आय मस्ट टेल यू, 8 दिवसांच्या ट्रिपमध्ये आम्ही जवळजवळ ते 3 ते 4 वेळा आलोय, आणि एकदा आम्ही लस्सी मिस केली कारण आम्ही थोडं लेट झालो होतो. तर जयपूरच्या या टप्प्यात हा एक आम्ही सांगता म्हणू की एकदम गोड शेवट झाला जयपूरच्या ट्रिपचा. आय मस्ट से दॅट. तर खूप मजा आली. एक मला ही रेकमेंड केली होती माझ्या मित्राने ही प्लेस, आणि मी खूप खुश आहे की मी इथे आलो, आणि तुमच्या भेटीस सुद्धा ही एक लस्सी आउटलेट आणलंय. तर तुम्ही जर इथे असाल तर MI रोडवर या, आणि दुपारी 4 ते 4:30च्या आधी लवकरच इथे पोहोचा, अँड एन्जॉय दिस थिक लेयर्ड लस्सी. ओके, आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला काही क्वेरी असतील तर नक्की नक्की विचारा. आय विल ट्राय टू आन्सर देम. तर जयपूरच्या पूर्ण या 8 दिवसांच्या ट्रिपमध्ये आम्ही जवळजवळ 17 ते 18 प्लेसेस व्हिजिट केल्या. शेवटच्या काही दिवसांमध्ये खूप प्रचंड गर्दी होती, त्यामुळे लिमिटेशन्स होते, काही काही रोड डायव्हर्जन होते, त्यामुळे बरीचशी कठीणता आली आम्हाला फिरण्यामध्ये. तर नहारगड, आमेर फोर्टचा लाईटिंग साऊंड शो तर काय अमेझिंग आहे यार. शिवाजी महाराजांचा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा इथे इतिहास सांगितला जातो. इट्स अ पार्ट ऑफ इट. तर इथे मी सांगणार नाही, कारण तिथे लाईट अँड साऊंड शो मध्ये जरा शूटिंग करणं अलाउड नाहीये. तर तुम्ही ते जाल तर नक्की हा लाईट अँड साऊंड शो बघा. हवा महल म्हणा किंवा जलमहल, त्यानंतर तिथले काही खास एस्थेटिक कॅफे सुद्धा आहेत. बट आय मस्ट से, हा एक रॉ एक्सपिरियन्स आहे ना, याच्यावरती जाऊ नका. लस्सीची टेस्ट जबरदस्त आहे. तर या आणि नक्की एन्जॉय करा. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग, मला एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपल्या चॅनलला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जेणेकरून हे सगळे युनिक व्लॉग्स आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू. आणि काही पुण्यातली लोकं सुद्धा मला इथे भेटली, आणि आय वॉज व्हेरी हॅपी. तर सी यू गाईज, टेक केअर. आपण लवकरच पुढच्या एका व्लॉगमध्ये भेटूया, आणि जयपूरच्या ट्रिपची सांगता करूया. सो सायनिंग ऑफ फ्रॉम जयपूर. थँक यू सो मच गाईज. टेक केअर.